नमस्कार. आज आपण या ठिकाणी प्लान प्रेझेंटेशन बघणार आहोत. म्हणजे डिटेल प्लान आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की FRDच्या माध्यमातून आपल्याला मिळणारं इन्कम हे ऍक्च्युअल मध्ये कशा पद्धतीने मिळतं, त्याच्यामध्ये PV काय असतात, BV काय असतात, लेफ्ट राईट काय असतं, बायनरी काय असतं, अशा बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. हा डिटेल प्लान आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. पण त्या अगोदर मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची, हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर हा व्हिडिओ फक्त शिकण्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे. सो आपल्या अपलाईनला विचारल्याशिवाय हा व्हिडिओ आपल्या टीम मध्ये या इतरत्र कुठेही फॉरवर्ड करायचा नाहीये. हा व्हिडिओ शिकण्याच्या उद्देशाने बनवलेला आहे. तर याचा आपण बघूया डिटेल प्लान काय असतो ते. की FRD प्रायव्हेट लिमिटेड हे आपलं FRD प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं नाव आहे. कंपनी डेली 1 लाख रुपये पर डे च पे आउट देण्यासाठी रेडी आहे. बरोबर आहे. आता हे जे पे आउट हप्त्यातून 2 वेळा येतं आपल्या अकाउंट मध्ये क्रेडिट होतं. हे कधी होतं? मंडे आणि फ्रायडेला. या 2 दिवसामध्ये हे क्रेडिट होतं. म्हणजे याचा अर्थ असा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार या दिवसांमध्ये झालेल्या लॉग इनचं इन्कम तुम्हाला फ्रायडेला मिळेल आणि शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवसांमध्ये झालेल्या लॉग इनचं इन्कम तुम्हाला सोमवारी मिळेल, मंडेला मिळेल. ओके. तर याच्या अगोदर एखादा व्यक्ती आपल्यासोबत सुरुवात करत असेल तर सुरुवात करत असताना त्यांनी अमुक पॅकेज घेऊन आपल्यासोबत सुरुवात करायची असते. मग याच्यासाठी जॉईनिंग पॅकेजेस आपल्याकडे काय आहेत, पॅकेजेस काय आहेत हे आपण या ठिकाणी बघूया. तर फर्स्ट पॅकेज आहे 1800 रुपयाचा. त्याला स्पेशल ऑफर पॅकेज म्हणून बोललं जातं. दुसरा पॅकेज आहे त्याला म्हटलं जातं R2 पॅकेज. तिसरा पॅकेज आहे R3 पॅकेज. चौथा पॅकेज आहे R4 पॅकेज. पाचवा पॅकेज आहे R5 पॅकेज आणि 6वा पॅकेज आहे 25K चा. ओके. आता याच्यामध्ये PV दिलेले असतात. PV म्हणजे काय? PV म्हणजे पॉइंट व्हॅल्यू असते ना, बरोबर आहे. हे PV दिलेले असतात. R2 ला, R3 ला, R4 ला, 25K ला PV किती आहेत ते आपण बघूया. तर R2 च्या ज्या PV असतात, सॉरी ऑफर पॅकेज इथे आलं. पॉइंट व्हॅल्यू ह्या 1800 ला 200 PV असतात. R2 ला 400 PV असतात. R3 ला 600 PV असतात आणि R4 ला 500 PV असतात. R5 ला 700 PV असतात आणि 25K ला 1000 PV असतात. R2 हे 1800 ची अमाऊंटच आहे. R2 ची अमाऊंट असते 3700 रुपये. R3 ची अमाऊंट असते 5500 रुपये. R4 ची अमाऊंट असते 8200 रुपये. R5 ची अमाऊंट असते 10000 रुपये आणि 25K ची तर ही अमाऊंटच आहे 25,000. ओके. सो या पद्धतीने एंट्री करण्याचे पॅकेज आपल्याकडे असतात. आता हे पॅकेज घेऊन एखादा व्यक्ती जेव्हा आपल्यासोबत जॉईंट होतो, तो जॉईंट झाल्यानंतर याला युनिव्हर्सल आयडी मिळतो. युनिव्हर्सल आयडी म्हणजे तो आयडी संपूर्ण जगामध्ये तो यूज करू शकतो. त्याला युनिव्हर्सल आयडी म्हणतात. या आयडी सोबत त्याला मिळतो पासवर्ड. हा पासवर्ड तो व्यक्ती जो त्याला पाहिजे तो सुद्धा ठेवू शकतो. बरोबर. आता हा आयडी आणि पासवर्ड मिळाल्यानंतर वेबसाईट वरती जर आपण गेलो तर इन डिटेल जर तुम्ही बघितलं तर वेबसाईट वरती तुम्हाला माहिती पडेल या सगळ्या गोष्टी. या पॅकेज मध्ये काय काय मिळतं ह्याच्यासाठी आपल्याकडे ब्राउझर आहेत, हे सुद्धा तुम्हाला माहिती पडेल आपल्याला याच्यामध्ये काय काय मिळतं. तर वेबसाईट आपली
आहे www फ्रेश झोन india.in ही आपली वेबसाईट आहे. याच्यावरती आयडी पासवर्ड टाकल्यानंतर म्हणजे याच्यामध्ये सुद्धा आयबीडी मध्ये जायचं आहे, आयडी पासवर्ड टाकायचा आहे आणि आपला आयडी आपण ओपन करून बघू शकतो. हा इन डिटेल प्लॅन आहे, थोडस लक्ष देऊन तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे, कारण जर तुम्हाला इन डिटेल प्लॅन जर माहिती असेल तर प्लॅन प्रेझेंटेशन करताना तुम्हाला इझी जाणार आहे. ओके, सो याच्यामध्ये आता आपल्याला इन्कम कशी येते हे आपण या ठिकाणी बघूया. आपल्याला एफआरडी कंपनी बोलते 1 लाख रुपये दिले जातील, तर 1 लाख रुपये देताना याचा रोल काय, पीव्हीचा रोल काय आहे हे सुद्धा आपण बघूया. एक पीव्ही म्हणजे किती, कंपनी बोलते एक पीव्ही लेफ्टला आणि एक पीव्ही राईटला जेव्हा येतो पीव्ही याला म्हणतात. एक पीव्ही लेफ्टला आणि एक पीव्ही राईटला जेव्हा येतो त्यावेळी तुम्हाला 1 रुपया मिळतो. क्लिअर, त्यावेळी तुम्हाला 1 रुपया मिळतो. मग अशा पद्धतीने जेवढ्या आपल्या लेफ्ट आणि राईटला पीव्ही मॅच होतात तस तसं तुम्हाला इन्कम यायला स्टार्ट होतं. मग इन्कम दिली कशी जाते हे सुद्धा आपण बघूया. ज्यावेळी हा तुमचा आयडी असतो, तुमच्या आयडीला लेफ्ट, आपली लेफ्ट बाजू म्हणजे ही लेफ्ट बाजू तर लेफ्ट म्हटली जाते, आपली राईट बाजू ह्याला राईट साइड म्हटलं जातं. ही राईट साइड, इथे आपला हा तुमचा आयडी आहे आणि इथे आपल्या लेफ्ट आणि राईटला मानूया की एक 400 पीव्हीचा पॅकेज घेऊन लोक आपल्यासोबत आलेले आहेत. अन्यथा आम्ही हा पकडतो R5 घेऊन जास्त लोक येतात तर R5 पकडूया आपण. एक व्यक्ती इकडे R5 घेऊन आला, एक व्यक्ती इकडे R5 घेऊन आला. आता इथे काय झालं, 700 पीव्ही इथे आल्या, 700 पीव्ही इथे आल्या. याचा अर्थ तुम्हाला 700 पीव्ही मॅच झाला. जसे एक एक मॅच झाल्यावर 1 रुपया मिळतो, असं 700 मॅच झाल्यावरती तुम्हाला इथे रुपये 700 मिळाले पाहिजे. राईट की रॉंग, बरोबर आहे. पण इथे हे पहिलं पेमेंट तुम्हाला येत नाही, कारण फर्स्ट पेमेंट येण्यासाठी 3 प्रकारच्या कंडिशन आपल्याला क्रॉस कराव्या लागतात. त्याच्यामध्ये फर्स्ट कंडिशन ही की एक तरी व्यक्ती, कंडिशन काय त्या मी इथे लिहितो बघा. फर्स्ट पेमेंट साठी, फक्त फर्स्ट पे आउट साठी, फर्स्ट पे आउट साठी फर्स्ट कंडिशन ही आहे आपल्या लेफ्ट आणि राईटला आपल्या माध्यमातून आलेली 2 लोक तरी असणं गरजेचं आहे. म्हणजे लेफ्ट आणि राईट आपले डायरेक्ट रेफरन्सची 2 लोक असणं गरजेचं आहे. ही झाली फर्स्ट कंडिशन. आपण मानूया या व्यक्तीनं हा सुद्धा आपल्या स्वतःच्या थ्रू आणलाय आणि हा सुद्धा आपल्या स्वतःच्या थ्रू आणलाय, म्हणजे आपल्याकडून हेल्प न मिळता यांनी स्वतः आणले, तर ही याची फर्स्ट कंडिशन फुलफिल झालेली आहे. दुसरं, एक लेफ्ट आणि एक राईटला आल्यानंतर आपलं फर्स्ट पे आउट निघण्यासाठी या लेफ्ट किंवा राईटच्या खाली टेल लागणं गरजेचं आहे. टेल म्हणजे काय, ज्याला म्हटलं जातं फर्स्ट पे आउट साठी 1:2 और 2:1 चा रेशो जेव्हा तुमचा मॅच होतो तेव्हा तुमचं पे आउट सुरू होतं यायला. हे मी सांगतोय फक्त पहिलं पेमेंट, फक्त पहिलं पेमेंट, त्याच्यानंतर लाईफ टाइम कधीच असं होत नाही. मग हा एक व्यक्ती इथे आलाय, आपण असं मानू हा एक व्यक्ती आहे आणि हा एक व्यक्ती आहे, बरोबर आहे. हे 2 लोक आली, एकतरी याच्या डाऊन मध्ये कोणीतरी, एकतरी याच्या डाऊन मध्ये कोणीतरी, कुठे ना कुठेतरी एक व्यक्ती इथे किंवा इथे जर आला की ही कंडिशन सुद्धा फुलफिल होते. आणि ही कंडिशन फुलफिल झाल्यानंतर, त्या दोन्ही कंडिशन फुलफिल झाल्यानंतर मित्रांनो तुमचा पहिला पेमेंट हा तुमच्या अकाउंट वरती ट्रान्सफर होतो. म्हणजे आपल्या डाऊन मध्ये आलेली 2 लोक आणि त्याच्या खाली लागलेली एक टेल, त्याच्यानंतर फर्स्ट पेमेंट येतो. आता थर्ड कंडिशन ही तुमच्या अकाउंट मध्ये हा पेमेंट येण्यासाठी मिनिमम पे आउट तुमचं जनरेट झालं पाहिजे 500 रुपीज. 500 च्या वरचे पेमेंट तुमच्या अकाउंट मध्ये येतात. फॉर एक्झाम्पल समजा 200 पीव्ही जर मॅच झाल्या असत्या, 200 पीव्ही जर मॅच झाल्या असत्या तर 200 रुपये अकाउंट मध्ये येत नाही. ज्यावेळी 500 च्या वरती पीव्ही मॅच होतात ती अमाऊंट तुमच्या अकाउंट मध्ये यायला सुरू होते. क्लिअर, याचा अर्थ की मानूया इथे 700 चा अजून हा आयडी सुद्धा 700 पीव्ही चा आलाय, तर या टेल मध्ये पीव्ही जातात. टेल मध्ये या पीव्ही
याच्या बरोबर मॅच होऊन टेल मध्ये जातात, या पीव्हीचं इन्कम कधीच मिळत नाही. हे फर्स्ट टाइम होतं. याच्या नंतर या तिन्हीच्या तिन्ही टर्म्स कंडिशन क्रॉस झाल्यानंतर लाईफ टाइम तुम्हाला कोणताही पे आउट मध्ये कोणतीही टर्म्स कंडिशन नाही. जसं मी ते एक्सप्लेन करतो तुम्हाला. माना की इथे आपल्या माध्यमातून 5 लोक आली, इथे आपल्या माध्यमातून 5 लोक आली. या 5 लोकांच्या माध्यमातून किंवा आपल्या माध्यमातून एक 10 लोकांनी एंट्री केली, इथे एक 12 लोकांनी एंट्री केली. आपण असं ऍव्हरेज पकडूया. सगळे R5 घेऊन आले, बरोबर आहे. सगळे R5 घेऊन जर आले तर 700 into 10, 700 into 12, म्हणजे इथे आपल्या डाऊन मध्ये त्या एका दिवसाला किंवा एका हप्त्याला आपण पकडूया 7000 पीव्ही जनरेट झाल्या. इथे आपल्या डाऊन मध्ये 8400 पीव्ही जनरेट झाल्या. आता इथे नाही टेल लागत ना काही, कारण सगळ्या गोष्टी तुमच्या फुलफिल केलेल्या आहेत. त्याच्यानंतर 7000 आणि 8400 याच्यामधली मिनिमम अमाऊंट मॅच होते. 7000 आहे तर 7000 मॅच होणार आणि 7000 इथून लेस होणार. उरलेली जी या ठिकाणी पीव्ही आहेत या ऍज इट इज या ठिकाणी कॅरी फॉरवर्ड होतात मित्रांनो, त्या कुठेही लॅप्स होत जात नाही. आणि या 7000चं तुम्हाला टोटल इन्कम तुमच्या अकाउंट वरती ट्रान्सफर होतो, दॅट इज 7000 रुपीज. क्लिअर? असं आपण एका दिवसाला मॅक्झिमम 1 लाखापर्यंत इन्कम घेऊ शकतो. क्लिअर आहे इथपर्यंत? आता याच्यानंतर अजून आपल्या डाऊन मध्ये फॉर एक्झाम्पल यांच्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून काही लोक येतात. एक स्टेप अजून तुम्हाला एक्सप्लेन करतो मी की यांच्या माध्यमातून समजा 20 लोक इथे आली, यांच्या माध्यमातून समजा 30 लोक इथे आली, तर काय होतं की ते 14000 पीव्ही जनरेट झाला, इथे 21000 पीव्ही जनरेट झाल्या. या ज्या बॅलन्स होते ह्या पण याच्यामध्ये मॅच ऍड झाल्या. 22400 इकडे आले आणि इकडे आले 14000. आता किती मॅच होतील म्हणा? 14000 ने 22400. मग इथे मॅच किती होणार? 14000 या ठिकाणी मॅच होणार आणि याचं तुम्हाला त्या दिवसाचं इन्कम 14000 रुपये या ठिकाणी मिळणार. येते लक्षामध्ये? दुसरं, आता या गोष्टी ज्या मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर केल्या, हा झाला पे आउटचा भाग. हा पे आउट तुम्हाला या पद्धतीने येतो. याच्यानंतर अजून आपल्याला याच्यामध्ये काही बेनिफिट्स असतात. हे बेनिफिट्स काय ते मी तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन करतो. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की हे जे काम आपण समजा हा एक व्यक्ती या ठिकाणी वर्किंग करतोय आणि असं कधी आयुष्यामध्ये त्याचं होऊ नये की तो व्यक्ती या जगातून निघून गेला. टीम बनलेली आहे, सगळं काय आहे, इन्कम त्याला चालू आहे आणि तो व्यक्ती या जगातून निघून गेला. मग याच्यासाठी FRD कंपनीने एक सुंदर अशी सोय करून ठेवलेली आहे माणसासाठी. त्याला म्हटलं जातं फॅमिली सिक्युरिटी. त्याला काय म्हटलं जातं? फॅमिली सिक्युरिटी. ही फॅमिली सिक्युरिटी काय आहे? समजा माझ्या बाबतीमध्ये असं पकडूया की मी या जगातून निघून गेलो, पण हे ज्यावेळी आपण एंटर करतो, आपण ज्याच्यामध्ये एंटर करतो त्यावेळी ऑटोमॅटिकली नॉमिनीचं नाव त्याच्यामध्ये अपडेट केलं जातं आणि ह्या नॉमिनीच्या नावामुळे काय होतं, मी जर या जगातून निघून गेलो, हा व्यक्ती जर या जगातून निघून गेला, ऑन दी स्पॉट हा बिझनेस त्याच्या नॉमिनीच्या नावावरती ट्रान्सफर केला जातो. नॉमिनीला याच्यामधलं काहीही माहिती असो अन्यथा नसो, ही इन्कम जी दिवसाची हप्त्याची त्या व्यक्तीला येते, ही इन्कम कंटिन्यू त्या व्यक्तीच्या नावावरती नॉमिनीच्या नावावरती येत राहील. ही जबरदस्त फॅमिलीची सिक्युरिटी या ठिकाणी आपल्याला दिली जाते. दुसरं, या ठिकाणी सुरुवातीला काय होतं बऱ्याचशा लोकांचं की इन्कम येण्यासाठी वेळ लागतो. म्हणजे लोक येतात आणि तेवढा आत्मविश्वास नसतो किंवा आयुष्यामध्ये अशी कामं केलेली नसतात. याच्यासाठी कंपनीने काय केलेलं आहे, रिवॉर्ड या ठिकाणी डिक्लेअर केलेले आहेत. रिवॉर्ड, हे रिवॉर्ड काय की एक लहान अमाऊंट अर्निंग केल्यानंतर तुम्हाला काहीतरी गिफ्ट दिलं जातं.
अशा पद्धतीने तुम्ही 1 लाखापर्यंत इन्कम घेईपर्यंत तुम्हाला रिवॉर्ड मिळतात. जेव्हा तुम्ही 1 लाख रुपये इन्कम घेता त्यावेळी ऑटोमॅटिकली तुम्हाला माहिती आहे की आपलं इन्कम या ठिकाणी येत आहे, त्याच्यानंतर तुम्ही लाखांमध्ये खेळत असता. येते लक्षात. म्हणून ज्या पद्धतीच्या रँक या ठिकाणी ठेवलेल्या आहेत, म्हणजे जसं 2500ची एक रँक आहे, ह्याला म्हटलं जातं रॉ डायमंड. त्याच्यानंतर 6000ची एक रँक आहे, याला म्हटलं जातं टीम हेड. त्याच्यानंतर 10000ची एक रँक आहे, ह्याला म्हटलं जातं ट्रॅकर. त्याच्यानंतर 30,000ची एक रँक आहे, त्याला म्हटलं जातं एक्झिक्युटिव्ह. 60,000ची रँक आहे, ह्याला म्हटलं जातं ब्रॉन्झ. ह्याच्यानंतर 1 लाखाची रँक आहे, त्याला म्हटलं जातं स्टार. या रँक आहेत आणि या रँकच्या माध्यमातून जसं तुम्ही 2500 इन्कम कमवल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला गिफ्ट म्हणून दिलं जातं डिनर सेट. डिनर सेट. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही 6000ची इन्कम या ठिकाणी घेता तुम्हाला गिफ्ट दिलं जातं होम थिएटर. त्याच्यानंतर 10,000ची इन्कम तुम्ही कमवता तुम्हाला दिला जातो या ठिकाणी ब्लेझर. यावेळी तुम्ही लीडर बनत असता. त्यावेळी 30,000चं जेव्हा तुम्ही इन्कम कमवता तुम्हाला दिला जातो एक स्मार्टफोन, स्मार्ट मोबाईल दिला जातो. बरोबर आहे. त्याच्यानंतर 60,000ची इन्कम ज्यावेळी तुम्ही घेता तेव्हा तुम्हाला 32 इंचाचा टीव्ही गिफ्ट दिला जातो. आणि जेव्हा तुम्ही 1 लाखाची इन्कम घेता त्यावेळी तुम्हाला दिला जातो एक लॅपटॉप. सो या पद्धतीनं तुम्हाला हे रिवॉर्ड सुद्धा दिले जातात कंपनीकडनं. येते लक्षामध्ये. सो अशा पद्धतीनं आपल्याला याचे बेनिफिट या ठिकाणी दिले जातात. दुसरं याच्यामध्ये ओके, तर आता आपल्याला एक गोष्ट बघायची आहे की आपल्या बऱ्याचशा लोकांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न असतो की 1 लाख रुपये कसं काय देऊ शकते कंपनी. तर 1 लाख रुपये याच्यामुळे देऊ शकते कारण आपल्या इन्कमचे काही स्लॅब आहेत. हे स्लॅब काय ते मी तुम्हाला सांगतो. हा स्लॅब आहे, मी ते स्लॅब लिहितो. ओके, एक पहिला स्लॅब 1000 ते 3000. याच्यानंतर 3000 ते 5000, 5000 ते 10,000, 10,000 ते 25,000, 25,000 ते 50,000 आणि 50,000 ते 1 लाख. हे स्लॅब आहे. आता हे स्लॅब काय करतात, जेव्हा आपली इन्कम एखाद्या व्यक्तीची इन्कम जनरेट होते, फॉर एक्झाम्पल आपण हा स्लॅब घेऊ, हा स्लॅब घेऊ. जेव्हा तुमची इन्कम 3,000 ते 5,000च्या मध्ये जनरेट होते, फॉर एक्झाम्पल तुमची इन्कम जनरेट झाली 4,000, तर इथे तुम्हाला 4,000 मिळतात किती? 4,000 नाही भेटत, इथे किती मिळतात? 3,000. हे आपल्याला माहिती पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा आतापर्यंत मी बघितलंय एफआरडी कंपनीमध्ये की आयडी मारायचे कुणाच्या हातामध्ये असतात? आपल्या स्वतःच्या हातामध्ये असतात. त्याच्यामुळे होतं काय, आयडी जर आपण मारतोय तर आजची आयडी आपण उद्या मारतो, उद्याचे परवा मारतो, जसं तुम्हाला टाइम भेटेल. म्हणजे आपण स्लॅब मध्ये जात नाही. ऍटलीस्ट 10,000 पर्यंत तरी दिवसाचे कमवेपर्यंत तुम्हाला स्लॅबचं काहीही नुकसान होत नाही. पण जेव्हा मोठ्या अमाऊंट कंपनीला द्यायचे असतात, किती 30,000, 50,000, त्यावेळेस स्लॅब वर्क करतात. म्हणून कंपनी एक दिवस असा येऊ शकतो की 1 लाख रुपये पर डे सुद्धा देऊ शकते बिकॉज ऑफ स्लॅब. हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि इथपर्यंत मोस्टली इथपर्यंत ह्या स्लॅबचा आपल्या इन्कम वरती काहीही परिणाम होत नाही. कारण त्याचं रिझन असं आहे की तुमची आयडी तुम्हीच मारत असता, कंपनी मारत नसते. ओके, सो हा स्लॅब झाला. दुसरं, आतापर्यंत जे काही गोष्टी मी या ठिकाणी एक्सप्लेन केल्या याचा आपण रिव्ह्यू घेणार आहोत फास्ट 1-2 मिनिटांमध्ये लास्टला. पण याच्या अगोदर मला एक 2 गोष्टी तुम्हाला क्लिअर करायच्या आहेत. अजून तुम्हाला याच्यामध्ये बेनिफिटचा पार्ट जर बघायला गेलं तर अजून एक गोष्ट या ठिकाणी मिळते, ती म्हणजे रिटेल इन्कम. रिटेल इन्कम म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर आपल्याकडे आयडी घेतला तो आपला आयडी होल्डर झाला आणि आयडी होल्डर झाल्यानंतर त्या व्यक्तीला त्या आयडी वरती जी पण एमआरपीचा प्रोडक्ट, कोणताही प्रोडक्ट तो आयुष्यामध्ये घेऊ द्या, त्याला मिनिमम 40% डिस्काउंट तर कन्फर्म मिळतो नेहमी. ही झाली रिटेल इन्कम. त्याच्यानंतर R5 आणि 25 चा जो आयडी आहे, ह्या 2 आयडी वरती टर्न ओव्हर इन्कम सुद्धा दिलेली आहे कंपनीने. ही टर्न ओव्हर इन्कम अप टू
3% पर्यंत असणार आहे. हे कसं असतं की जेव्हा त्या आयडीच्या खाली फॉर एक्झाम्पल ह्या व्यक्तीने आरफायचा आयडी घेतला होता आणि एक दिवस असा येईल लाईफ मध्ये त्याच्या की लेफ्ट किंवा राईट मध्ये किंवा दोन्ही मिळून 1 करोडचा टर्नओव्हर त्यांनी 1 महिन्याच्या आत दिला. टर्नओव्हर बोलताय स्वतःच नाही, फक्त पूर्ण टीमनी 1 करोडचा 1 CRचा टर्नओव्हर दिला, त्यावेळी त्याच्यामध्ये 3% पर्यंत त्याला इन्कम दिली जाईल. येते लक्षामध्ये ही टर्नओव्हरची इन्कम या व्यक्तीला दिली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जेव्हा याच्यामध्ये सुरुवात करत असता त्यावेळी आपण खूप नवीन असतो, नेटवर्क मार्केटिंगचं काय माहिती नसतं, एफआरडीचं काय माहिती नसतं, म्हणून एफआरडी कंपनीने पी एज्युकेशन सिस्टम, याचा लॉंग फॉर्म आहे प्रूव्हन एथिकल एज्युकेशन सिस्टम, ही डेव्हलप केलेली आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला असे व्हिडिओ सुद्धा मिळतील, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला ऑफलाईन मीटिंग मिळतील, ज्याच्या माध्यमातून झूम मीटिंग मिळतील, म्हणजे तुम्हाला एज्युकेशन मिळेल. आणि प्रत्येक अपलाईन लीडर हा तुमच्या मदतीसाठी धावत असतो, पळत असतो. तुमच्यामध्ये फक्त भूक पाहिजे तुम्हाला आयुष्यामध्ये काय करायचं आहे. सो आता लास्टला आपण एकदा रिव्ह्यू घेणार आहोत की काय काय आहे. सो स्पीड मध्ये अजून एकदा तुम्ही लक्ष द्या. जर मगाशी ऐकताना जर तुमचं लक्ष नसेल तर बघा, एफआरडी कंपनी डेली 1 लाखापर्यंत दिवसाचं इन्कम आपल्याला देते. ही इन्कम अकाउंट मध्ये क्रेडिट कोणत्या दिवशी होते? मंडे आणि फ्रायडेला. मग सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार या दिवसांमध्ये झालेल्या लॉग इनची इन्कम तुम्हाला शुक्रवारी मिळते आणि शुक्रवार, शनिवार, रविवार या दिवसांमध्ये झालेल्या लॉग इनची इन्कम तुम्हाला सोमवारी मिळते. तसंच एखाद्या व्यक्तीला आपल्यासोबत जॉईन करायचं आहे तर त्याच्यासाठी एंट्रीचे जे पॅकेजेस आहेत तो 1800चा, ज्याला म्हटलं जातं स्पेशल ऑफर पॅकेज, दुसरा R2 जो 3700 रुपयाचा आहे, तिसरा R3 जो 5500चा, R4 8200चा, R5 10,000चा आणि 25,000चा पॅकेज एक आहे. तर याच्या माध्यमातून जर माणूस एंट्री करतोय त्याच्यासोबत त्याला मिळतात काय? तर मिळतात त्याला पॉइंट व्हॅल्यू, त्याला म्हटलं जातं पीव्ही. नेटवर्किंगच्या भाषेमध्ये हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे, दॅट इज पीव्ही. 1800 मध्ये 200, R2 ला 400, R3 ला 600, R4 ला 500, R5 ला 700 आणि 25 केला 1000चे पीव्ही आपल्याला मिळतात. हे याच्यानं जॉईनिंग झाल्यानंतर त्या व्यक्तीला युनिव्हर्सल आयडी मिळतो, तो जगामध्ये कुठेही ऑनलाईन बिझनेस करू शकतो. एफआरडीच्या माध्यमातून आयडी आणि पासवर्ड त्याला मिळतो. www.freshzoneindia.in ही आपली वेबसाईट आहे. याच्यामध्ये आयबीडी मध्ये गेल्यानंतर आपण आयडी पासवर्ड टाकून आपला स्ट्रक्चर, आपला प्रोफाईल, आपली बँक डिटेल सगळं काय आपल्या हाताने आपण फिल करू शकतो. तसंच इथे इन्कम कशी सुरुवात होते? 1 आणि 1, लेफ्टला 1, राईटला 1 पीव्ही ज्यावेळी येतो त्यावेळी तुम्हाला 1 रुपया मिळतो. जसं की हा व्यक्ती जॉईन झाला, ही लेफ्ट राईट साईड असते आणि ही राईट साईड असते. हा व्यक्ती जॉईन झाल्यानंतर 2 व्यक्ती त्यांनी आणल्या, म्हणजे R5चा आयडियाला, इथे 700 पीव्ही, इथे 700 पीव्ही. आता याच्यामध्ये 700 जनरेट झाले पण ते मिळत नाही, कारण ही फर्स्ट त्याची टर्म त्यांनी फुलफिल केली. कारण 2 डायरेक्ट असणं गरजेचं आहे. हे 2 डायरेक्ट इथेच असलं पाहिजे असं जरुरी नाही, आलेल्या लोकांच्या खाली झाले तरीही चालतात. त्याच्यानंतर ह्या जो एक आयडियाला त्याला म्हटलं जातं टेल, म्हणजे 1:2 आणि 2:1 चा रेशो हा पहिल्या पेमेंटसाठी वापरला जातो. ही टेल लागल्यानंतर पहिलं पेमेंट तुमच्या अकाउंट मध्ये निघतं आणि मिनिमम पेमेंट असलं पाहिजे 500 रुपये, तेव्हा तुमच्या अकाउंट मध्ये क्रेडिट होतं. नंतर या ठिकाणी आपण बघितलं आलेल्या लोकांच्या माध्यमातून ही सेम पीव्ही आले, तर जसं आपल्या माध्यमातून लोक आली त्याचं जसं आपल्याला इन्कम मिळालं तसं लोकांच्या माध्यमातूनही जेवढ्या पीव्ही जनरेट होतात लेफ्ट राईट मॅच करून तुम्हाला ते इन्कम मिळतं. असं दिवसाला मॅक्झिमम आपण 1 लाखापर्यंत अर्निंग करू शकतो. दुसरं याच्यामध्ये आपण बघितलं फॅमिली सिक्युरिटी, की जर काय या व्यक्तीचं काही झालं, बरं वाईट झालं, तर एखादा माणूस जॉबला असताना त्याला काही मिळत नाही, त्याच्या मुलाबाळांना, त्याच्या आई वडिलांना, मिसेसला कामाला जावं लागतं. पण या ठिकाणी एफआरडी कंपनीने नॉमिनेशनची जबरदस्त फॅसिलिटी ठेवलेली आहे, की जर त्या व्यक्तीला काय आयुष्यामध्ये झालं तर लगेचच नॉमिनीच्या नावाने बिझनेस ट्रान्सफर केला जातो. ही जबरदस्त फॅमिलीची सिक्युरिटी आणि नॉमिनीच्या नावाने लाईफ टाइम इन्कम त्या व्यक्तीला मिळते. त्याच्यानंतर रिवॉर्ड या ठिकाणी ठेवलेलं आहे, कारण आपल्याला बघा आयुष्यामध्ये जिंकण्याची हॅबिट व्हावी, काहीतरी जिंकत पुढे जावं, म्हणून कंपनीने त्या उद्देशानं 2500ची आरडी लेवल म्हणजे
रॉ डायमंड लेवल जेव्हा तुम्ही क्रॉस करता तेव्हा तुम्हाला डिनर सेट मिळतो. 6,000ची टीम हेड जेव्हा तुम्ही क्रॉस करता तेव्हा तुम्हाला होम थिएटर मिळतं. 10,000ची लेवल ट्रॅकर जेव्हा तुम्ही क्रॉस करता तेव्हा तुम्हाला ब्लेझर किट दिला जातो. 30,000ची एक्झिक्युटिव्ह जेव्हा तुम्ही क्रॉस करता तेव्हा तुम्हाला स्मार्टफोन दिला जातो. 60,000चा ब्रॉन्झ लेवल क्रॉस करता तेव्हा तुम्हाला 32 इंचाचा टीव्ही दिला जातो. 1 लाखाची स्टार लेवल जेव्हा तुम्ही क्रॉस करता तेव्हा तुम्हाला लॅपटॉप दिला जातो. अशा पद्धतीने हे तुम्हाला रिवॉर्ड या ठिकाणी मिळतात. आता लोकांच्या मनामध्ये विचार असतो की 1 लाख रुपये कंपनी कशा पद्धतीने इन्कम देईल, याची उत्तरं तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी कंपनीने स्लॅब ठेवलेले आहे. ते स्लॅब 1,000 ते 3,000, 3 ते 5,000, 5 ते 10,000, 10 ते 25, 25 ते 50 आणि 50 ते 1 लाख याच्या मधली इन्कम ज्यावेळी जनरेट होते त्यावेळी मिनिमम इन्कम या ठिकाणी आपल्याला मिळते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आयडी मारायचे तुमच्याच हातामध्ये असतात. त्याच्यामुळे कोणीही व्यक्ती आपली इन्कम लॅप्स घालू देत नाही. ऍटलीस्ट 10,000 कमवेपर्यंत दिवसाचे 10,000 कमवेपर्यंत इन्कम लॅप्स न जाऊ देणे तुमच्याच हातामध्ये असताना ते तुम्ही जाऊ देत नाही. इथे क्लिअर. त्याच्यानंतर जो पण व्यक्ती आपला आयडी होल्डर बनतो त्या व्यक्तीला रिटेल इन्कम या ठिकाणी बेनिफिट मिळतं. म्हणजे 100 रुपयाची वस्तू जर आपल्याकडे आहे एमआरपीची तर ती त्याला 60 रुपयाला मिळते. याचा अर्थ 40% तो मार्केटमध्ये विकून 40% मिनिमम नफा मिळवू शकतो. आणि याच्यासाठी रिटेलसाठी अजून ऑफर सुद्धा नेहमी देत असते कंपनी. त्याच्यानंतर आरपा आणि 25 केचा जर आयडी कोणताही व्यक्ती जर घेतोय तर त्याच्या सोबत त्या व्यक्तीला आपल्याला टर्न ओव्हर इन्कम दिली जाते. ही अप टू 3% पर्यंत. याच्यामध्ये R4चा आयडी सुद्धा इन्क्लूड आहे. ही अप टू 3% पर्यंत असते. म्हणजे 1 करोडची टोटल इन्कम जर महिन्यासवर 1 करोडचा जर आपल्या डाऊन मध्ये टर्न ओव्हर होतोय तर तुम्हाला 1 महिन्यामध्ये जर होते तर तुम्हाला 3% पर्यंत त्याची इन्कम दिली जाते. आणि हे सगळं शिकण्यासाठी आणि तुम्हाला आयुष्यामध्ये सक्सेस होण्यासाठी एफआरडी कंपनीने प्रूव्हन एथिकल एज्युकेशन सिस्टम पी सिस्टम या ठिकाणी जनरेट केलेली आहे. तर ही पी सिस्टमच्या माध्यमातून तुम्ही यशस्वी होता. कारण तुम्हाला सगळं शिकवलं जातं, ट्रेनिंग दिल्या जातात, ऑफलाईन ऑनलाईन सगळं ट्रेनिंग दिल्या जातात. सो हा जो मी तुम्हाला डिटेल प्लॅन दिलेला आहे हा डिटेल प्लॅन तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. हा जर माहिती असेल तर आपला धंदा तुम्हाला माहिती आहे, आपला बिझनेस तुम्हाला माहिती आहे. आणि हा एकदा ऐकून नका व्हिडिओ, हा वारंवार ऐका. जोपर्यंत तुम्हाला डिटेल प्लॅन माहित पडत नाहीये तोपर्यंत असंच लर्न करत राहा, शिकत राहा आणि आयुष्यामध्ये एफआरडीच्या माध्यमातून यशस्वी होत राहा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय एफआरडी. थँक्यू व्हेरी मच.